गुड इव्हनिंग स्टुडंट्स. मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता तिसरी मराठीचा क्लास घेणार आहोत. ध्येय अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसलेला आहात. आज तिसरी मराठीच्या लेक्चर मध्ये आजचा जो घटक आहे तो आहे संवाद. आता संवाद म्हणजे काय, तर इंग्लिशमध्ये आपण त्याला कन्व्हर्सेशन असं म्हणतो. कन्व्हर्सेशन म्हणजे काय, तर दोन्ही दोन कॅरेक्टर असतील, तीन कॅरेक्टर असतील किंवा चार कॅरेक्टर असतील किंवा त्याहून जास्त असतील, ज्यावेळी ते एकमेकांशी बोलत असतात तेव्हा त्यांच्यामध्ये एक संवाद होतो. त्यांच्यामध्ये एक कन्व्हर्सेशन होतं, त्याला आपण संवाद असे म्हणतो. आणि त्या संवादावर आधारित कशा प्रकारचे प्रश्न पडतात हे आता मी तुम्हाला काय करणार आहे, आपल्या आय विनरच्या बुकमध्ये अतिशय छान असे संवाद दिलेले आहे. तर बुक मधले मी संवाद तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि मग त्याच्यावर आधारित कसे प्रश्न पडतात ते तुम्ही काय करायचं आहे, कसे प्रश्न पडतात हे तुम्ही आता बघायचं आहे. बघा, संवाद हा फक्त काय एका व्यक्तीमध्ये होत नसतो, तर एक एक दोन तीन त्याच्यापेक्षा जास्त होत असतो. म्हणजे ते एकमेकांशी बोलत असतात, कन्व्हर्सेशन करत असतात. तर चला मग आता मी एक संवाद वाचून दाखवणार आहे. तर ते संवाद आहे, बघा, शिक्षक, विद्यार्थी व शिक्षक यांच्यामधला संवाद आहे. बघा, कधी कधी आपल्याला वाचताना सुद्धा जर तो संवाद जर आपण नुसता निबंधासारखा वाचला तर त्याच्यातला अर्थ आपल्या लक्षात येत नाही. पण तो संवाद दोन किंवा तीन व्यक्ती बोलत आहेत अशा प्रकारे सुद्धा आपण वाचन केला तर त्याचा आपल्याला भरपूर फायदा होतो आणि संवाद आपल्या लक्षात पटकन येतो. विद्यार्थी शिक्षक यांच्यातील संवाद आहे, बघा हा ऐका. विद्यार्थी: मी आत येऊ शकेन सर? प्रश्न विचारलेला आहे. शिक्षक: हो, इथे उभे राहा. तू नेहमीच का उशिरा येतो? उशिरा का येतोस? विद्यार्थी: सर, ही बस आहे जी मला उशीर करते. शिक्षक: तू घरून किती वाजता निघतोस? विद्यार्थी: मी नेहमीच घरून 9 वाजता निघतो. शिक्षक: येथून तुझे घर किती दूर आहे? विद्यार्थी: इथे सुमारे 3 किलोमीटर अंतर आहे. शिक्षक: हा, म्हणूनच तुला उशीर झाला. तू खूपच उशिरा निघतोस घरून. विद्यार्थी: सर, मी उद्यापासून लवकर निघेन. बघा, संवाद आहे तो संवादाप्रमाणे तुम्ही जरी वाचलात तर लगेच त्याच्यात तो संवाद आपल्याला आकलन होतो. तर पहिला त्याच्यावर कसा प्रश्न विचारलेला आहे की वरील संवादात किती व्यक्तींचा समावेश झाला आहे? तर याच्यामध्ये पर्याय देतात 4, 2, 3, 5. पण जो प्रत्यक्ष संवाद असतो म्हणजे दोन व्यक्ती प्रत्यक्ष बोलताना दाखवलेले असतात. आता इथं तुमच्या पटकन लक्षात येतं की दोनच व्यक्ती आहेत, एक विद्यार्थी आणि एक शिक्षक. त्यामुळे वरील संवादात दोन व्यक्तींचा समावेश झालेला आहे. दोन जिथं असतील तिथं तुम्ही काय करायचंय, गोल करायचं आहे. वरील संवाद कशावर आधारित आहे असा प्रश्न विचारलेला आहे. जो आता मी संवाद तुम्हाला वाचून दाखवलेला आहे तो कशावर आधारित आहे? पर्याय बघा त्याचे. शाळेत उशिरा येण्यावर, ऑप्शन नंबर 2 फिरायला जाण्यावरून, ऑप्शन नंबर 3 सुट्टी घेतल्यावरून, ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. ऑप्शन नंबर 4 काय आहे? यापैकी नाही. पहिला ऑप्शन बघा, शाळेत उशिरा येण्यावर, फिरायला जाण्यावरून, सुट्टी घेतल्यावरून, यापैकी नाही. सांगा बघू, वरील संवाद कशावर आधारित आहे? तर बरोबर, शाळेत उशिरा येण्यावर आधारित आहे. विद्यार्थी घरून किती वाजता निघतो? आता डायरेक्ट प्रश्न इथं काय दिलेला आहे, विद्यार्थी घरून किती वाजता निघतो. मग बरीच मुलं काय करतात, हा विद्यार्थी म्हणजे आपण घेतात. मग 10 वाजता म्हणून तिथं 10 वाजता पर्याय असतो तो घेतात. पण वरील संवादामधला विद्यार्थी काय केलेला आहे, किती वाजता निघतो? 7 वाजता. ऑप्शन नंबर 2 8 वाजता. ऑप्शन नंबर 3 4 वाजता. ऑप्शन नंबर 4 9 वाजता. तर किती वाजता निघतो? तर 9 वाजता निघतो. वरील संवादात विद्यार्थी आहे तो किती वाजता निघतो? 9 वाजता निघतो. अशा प्रकारे आपल्या पुस्तकामध्ये एक 3-4 संवाद दिलेले आहेत, ते तुम्ही व्यवस्थित वाचायचे आहेत आणि त्यानुसार त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आता अजून एक संवाद आहे जो सोपा आहे, एक थोडक्यात तुम्हाला त्याचं एक्सप्लेन करणार आहे मी. संवाद वाचून, संवाद म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे, संवाद वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तर लिहायची आहेत. झाड: अगं चिऊताई, का गप्प आहेस?
चिवताई. काही नाही रे, बघ ना किती शांतता पसरली आहे इथे. झाड. हो ना. पूर्वी किती इथे मुले खेळायला यायची, किती दंगामस्ती असायची इथे. चिवताई. लहान मुले तर इथे दाणे आणून टाकायचे, पाणी द्यायचे आणि गमती जमती पाहायला खूप छान वाटायचं. झाड. असू दे चिवताई, शेवटी राहतात त्या आठवणी. आता आपण एकमेकींची सोबती आहोत. बघा, हा एक दोन व्यक्तींमधला म्हणजे चिवताई व झाड यांच्यामधला काय संवाद आहे. वरील संवाद किती घटकात चालू आहे. आता घटकात म्हटलेलं आहे, व्यक्तीत म्हटलेलं नाहीये, कारण की चिवताई एक पक्षी आहे, झाड सुद्धा एक सजीव आहे. त्यामुळं घटकात असा प्रश्न काय केलेला आहे, शब्दाचा उल्लेख केलेला आहे की वरील घटकात संवाद किती घटकात आहे. 1 नंबर 2, 3 नंबर 3, 4 नंबर 4 आणि 5 नंबर सॉरी 4 नंबर 4. तर 1 नंबर 2, 3 नंबर 2 नंबर 3. तर 1 नंबरचा आहे 2 पर्याय चिमणी, चिवताई आणि झाड यांच्यामध्ये चालू आहे. वरील संवादात गप्प कोण बसले आहे. वरील संवादात गप्प कोण बसले आहे. ऑप्शन नंबर 1 खारुताई, ऑप्शन नंबर 2 मोर, ऑप्शन नंबर 3 चिवताई, ऑप्शन नंबर 4 कावळे, कावळे दादा. वरील संवादात गप्प कोण बसले आहे. बरोबर आहे, वरील संवादात चिवताई ही गप्प बसलेली आहे, कारण की तिथं काय होती, शांतता पसरलेली होती. आता बघा, आताचा जो प्रश्न आहे तो सर्वात महत्वाचा आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. हा, आताचा जो प्रश्न आहे तो सर्वात महत्वाचा आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. त्याचं उत्तर कोण सांगते बघूया, म्हणजे तुम्ही उत्तर सांगा आणि मी उत्तर सांगितल्यानंतर बरोबर आहे का चेक करा. या संवादात अप्रत्यक्षपणे कोणाचा उल्लेख केला आहे. या संवादात अप्रत्यक्षपणे कोणाचा उल्लेख केला आहे. 1 नंबरचा ऑप्शन झाडांचा, 2 नंबरचा ऑप्शन पानांचा, 3 नंबरचा ऑप्शन फुलांचा, 4 नंबरचा ऑप्शन मुलांचा. सांगा बघा, अप्रत्यक्षपणे कुणाचा सहभाग झाला आहे. झाडांचा, पानांचा, फुलांचा, मुलांचा. सांगा बघू. बरोबर आहे, अप्रत्यक्षपणे मुलांचा सहभाग झालेला आहे. कारण की चिऊताई काय म्हणली होती की लहान मुले इथे दाणे आणून टाकायचे, पाणी द्यायचे. लहान मुले जेवढी होती तेवढी ते दाणे टाकायचे, पाणी देत होते. त्यांच्या गमती जमती पाहायला खूप छान वाटायचे. आपल्या सुद्धा आजूबाजूला आपल्या घरात जर लहान मुले असले तर ती काहीतरी खोड्या आगाऊपणा करतात, ते पाहताना आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं बघा. म्हणजेच काय, लहान मुलं काय करायचे, लहान मुलांचा अप्रत्यक्षपणे सहभाग केलेला आहे. आता अप्रत्यक्ष हा शब्द इथं आलेला आहे. काय करतात माहितीये काय, मी एक तोंडी तुम्हाला एक 4 वाक्य सांगते. सीमा म्हणाली, आज सरिता शाळेत आली नाही का. सीमा म्हणाली, आज सरिता शाळेत आली नाही का. शीतल म्हणाली, अगं आज तिची तब्येत बरी नाही म्हणून ती आली नाही. तिची तब्येत बरी नाही म्हणून ती आली नाही. सीमा म्हणाली, असं होय, बर बर ठीक आहे. 4च ओळी आहेत, पण यामध्ये काय आहे, संवादात 4 ओळींमधला एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो, परत एकदा संवाद आहे का. सीमा म्हणाली, आज सरिता शाळेत का आली नाही. सीमा म्हणाली, आज सरिता शाळेत का आली नाही. शीतल म्हणाली, अगं तिची तब्येत बरी नाही. अगं तिची तब्येत बरी नाही. सीमा म्हणाली, असं होय. बघा, आता या 4च ओळीवर एकच प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे की वर दिलेल्या संवादामध्ये, आता तुम्ही ऐकलेल्या संवादामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष किती जणांचा सहभाग झाला आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष किती जणांचा सहभाग झालेला आहे, संवाद झालेला आहे किंवा सहभाग झालेला आहे. ऑप्शन नंबर 1 सहभाग घ्या. ऑप्शन नंबर 1 एक, ऑप्शन नंबर 2 2 जणांचा, ऑप्शन नंबर 3 3 जणांचा आणि ऑप्शन नंबर 4 4 जणांचा. तर प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे किती जणांचा सहभाग झाला आहे.
प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे दोन शब्द वापरलेले आहेत. किती जणांचा सहभाग झाला आहे? बरोबर आहे, बऱ्याच मुलांनी उत्तर काढलेलं आहे. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष एकूण 3 जणांचा सहभाग झालेला आहे. आता 3 जणांचा कसं काय? प्रत्यक्ष तुम्हाला दिसतो कोण? सीमा आणि शीतल. अप्रत्यक्ष सरिता दिसते, म्हणजे सरिताचा सहभाग नाही झालेला पण उल्लेख केलेला आहे. अप्रत्यक्ष तिचं नाव तिथं घेतलेलं आहे. म्हणजेच सरिता, सीमा आणि शीतल या 3 मुलींचा, 3 जणींचा इथं काय झालेला आहे? प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग झालेला आहे. यासाठी संवाद हा जो घटक आहे तो अतिशय काळजीपूर्वक वाचायला लागतो. कारण की आपल्याला तुम्हाला माहिती आहे, एक प्रश्न चुकला तर 2 मार्क जातात. आपल्याला याच्यामुळं बरंच आपण काय होतो की बरंच पाठीमागं राहतो एका प्रश्नाचं उत्तर चुकल्यामुळं. लक्षात. पुढचा जो घटक आहे तो म्हणी आहे. कोणता आहे? म्हणी आहे. तर म्हणी म्हणजे काय? तर फार पूर्वी काळी काय असायचे, लोक एकमेकांशी बोलताना, संवाद करताना काय करायचे? अतिशय छान प्रकारे काय करायचे? एक लयबद्ध भाषा वापरत होते. हळूहळू ती भाषा दूर झाली आणि आता त्याला आपण म्हणी असे म्हणतो. आणि तीच भाषा काय झालेली आहे? आज आपल्या अभ्यासक्रमाला सुद्धा आलेली आहे. आता कसं माणसाचं राहणीमान बदललं, भाषा पद्धती बदलल्या, त्याचप्रमाणे आपल्याला वागणं, कपडे घालणे सगळ्यात मध्ये चेंज झालेलं आहे. त्याच्यामुळे भाषेमध्ये पण चेंज झालेला आहे. आणि आपल्या अभ्यासक्रमाच्या व्याकरणामध्ये सुद्धा म्हणी हा नवीन आलेला, म्हणजे बरेच वर्षापासून आहे पण तो आलेला आहे. मग म्हणी म्हणजे काय? तर दीर्घकालीन आपले जे अनुभव असतात त्यावर छोटे छोटे आपण काय केलेले असतात? अर्थपूर्ण वाक्य तयार केलेले असतात. मग म्हणींमध्ये काय असते? एक भाषा म्हणींची ती असते ती धारदार असते, म्हणजे कुणाच्या तरी ती मनाला लागलीच पाहिजे. त्याचबरोबर म्हणींमध्ये एक अतिशय सौंदर्य असतं, लयबद्धता असते आणि ऐकायला छान वाटते. की कधी कधी विनोदी पात्र सुद्धा म्हणी असतात. बघा, आता एक म्हण मी इथं लिहून देणार आहे. तर बघा, माकडाच्या हाती कोलीत अशी एक म्हण आहे. माकडाच्या हाती कोलीत. आता म्हणी हा घटक आपला 13वा आहे. काय आहे? माकडाच्या हाती कोलीत असा प्रश्न वापरलेला आहे की माकडाच्या हाती कोलीत. बघा, तर याचा अर्थ काय होतो? बघा, आपण जर प्रत्यक्ष बघितलं तर ही म्हण आपल्या लक्षात येत नाही. अजून एक म्हण लिहून दिली त्याच्या बरोबरच. माकडाच्या हाती कोली. पुढची म्हण आहे उंदराला मांजर साक्ष. उंदराला मांजर साक्ष. बघा, उंदराला मांजर साक्ष. पुढचे म्हण बघा, कोल्हा काकडीला राजी. कोल्हा काकडीला राजी. आता या 3 म्हण मी लिहून दिलेल्या आहेत म्हणी. आता त्याचे अर्थ मी सांगणार आहे. आणि म्हणीचा अर्थ हा म्हणीचा अर्थ हा पाठ करायचा नसतो, तो लक्षात ठेवायचा असतो. आता पहिला जो आहे म्हण जी आहे की माकडाच्या हाती कोलीत. तर माकड जर बघितलं तर मूर्खाला नको आहे ते अधिकार देणे. मूर्खाला नको आहे ते अधिकार देणे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत. आपल्याला एखाद्या गावामध्ये किंवा आपल्या वर्गामध्ये एखादा मुलगा आहे,
त्याला सरळ वर्गातल्या मुलांची नावं सुद्धा लिहिता येत नाहीत. आणि त्याला जर आपण सांगितलं की जा तू मॉनिटर हो आणि नावं लिही जा फळ्यावर, त्याला काय समजणार आहे नावं लिहायची? ज्या मुलग्याला चांगलं लिहिता वाचता येतं, ज्याला व्यवस्थित आपला वर्ग अटेंड करता येतो किंवा मेंटेन करता येतो, त्या मुलग्याला दिलं तर तो व्यवस्थित नाव लिहिणार. पण ज्याला काहीच लिहिता वाचता येत नाही, त्या मुलग्याच्या हाती जर वर्गाची आपण मॉनिटर हे पद दिलं तर तो काय करणार आहे? तो दुसऱ्याच ऐकून काय करणार आहे? नाव लिहिणार आहे. म्हणजेच काय, माकडाच्या हाती कोलीत म्हणजे काय, तर मूर्खाला नको ते अधिकार देणे. मूर्खाला नको ते अधिकार देणे म्हणजे माकडाच्या हाती कोलीत. उंदराला मांजर साक्ष. काय हे उंदराला मांजर साक्ष? हे शक्यतो तुमच्या भावा बहिणींमध्ये, भावा भावांमध्ये किंवा बहिणीं बहिणींमध्ये हे काय होतं होतं. म्हणजेच काय, तर उंदराला मांजर साक्ष म्हणजे एकमेकांचे साक्षीदार होणे. एकमेकांचे का होणे? साक्षीदार होणे म्हणजे उंदराला मांजर साक्ष. कसं होतं, घरात काहीतरी आई वडील नसताना काहीतरी आपल्याकडनं दूध सांडलं किंवा काय झालं किंवा काहीतरी पाडलं पडलं फाटलं, तर भावाला मारून बसू नये म्हणून दुसरा भाऊ म्हणतो नाही पप्पा त्यानं नाही केलेलं. मग मोठा भाऊ घालती त्यानं पण नाही केलेलं. म्हणजे उंदराला मांजर साक्ष म्हणजेच काय, तर एकमेकांचे साक्षीदार होणे. कोल्हा काकडीला राजी. काय सांगितलेलं आहे? कोल्हा काकडीला राजी म्हणजे सामान्य कुतीची माणसे क्षुद्र वस्तूंच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात. सामान्य ज्याच्याकडे जास्त कुवत नसते, क्षमता नसते, ती सुद्धा माणसं काय होतात? क्षुद्र वस्तूंच्या प्राप्तीने संतुष्ट होतात. आता मी काय करणार आहे, ज्या अवघड म्हणी आहेत, आता ज्या अवघड म्हणी आहेत त्या मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, त्याचे अर्थ सांगणार आहे आणि कसं लक्षात ठेवायचं हे पण सांगणार आहे. काही अगदी सोपे आहेत ज्या तुम्ही काय करू शकता, इझिली लक्षात ठेवू शकताय. बाकीच्या सगळ्या म्हणी मी तुम्हाला आता वाचून त्याचे अर्थ दाखवणार आहे. प्रश्न कसे पडतात हे सुद्धा सांगणार आहे. बघा, माझ्या समोर आहे पुस्तक. न कर्त्याचा वार शनिवार. न कर्त्याचा वार शनिवार म्हणजेच काय, काहीतरी कारण सांगून सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. एखादं घरात सांगितलं की आज हे तू स्वच्छ करायचं, नाही माझा अभ्यास आहे, नाही मला सायकल फिरवायची आहे, नाही मला चित्र काढायचे आहे, नाही मला असं करायचं आहे तसं करायचं, म्हणजे न कर्त्याचा वार शनिवार. अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. अनेक सबबी सांगून कामाची टाळाटाळ करणे. पुढचा आहे बघा, करावे तसे भरावे. करावे तसे भरावे याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये आपण सांगू शकतो की दुपृष्ठ म्हणजे वाईट काम करणाऱ्याला काय होतं, त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात. करावे तसे भरावे म्हणजे वाईट काम करणाऱ्याला त्या कृत्याचा परिणाम हा भोगावाच लागतो. रात्र थोडी सोंगे फार. आता हे तुमचं कधी होतं माहितीये का, परीक्षा जवळ आली की होतं रात्र थोडी सोंगे फार, म्हणजे कामे पुष्कळ असणे पण वेळ कमी असणे. म्हणजेच रात्र थोडी सोंगे फार, परीक्षा जवळ आली की माझं हे वाचायचं आहे, हे सोडवायचं आहे, हे प्रश्नपत्रिका सोडवायचं आहे असं होतं. मग रात्र थोडी सोंगे फार. तेरड्याचा रंग 3च दिवस. बघा, तेरड्याचा रंग 3 दिवस म्हणजे काय, तर अल्पकाळ टिकणारे वैभव. अल्पकाळ टिकणारे वैभव. अल्पकाळ टिकणारे वैभव म्हणजे काय, तेरड्याचा रंग 3च दिवस. पुढे बघा, याचा अर्थ खान तशी माती, याचा बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा असा अर्थ दिलेला आहे. दुष्काळात 13वा महिना म्हणजे अडचणीत असताना आणखी अडचणी येणे म्हणजे दुष्काळात 13वा महिना. तर एक ना धड 12वर चिंध्या, एकाच वेळी अनेक काम स्वीकारल्यामुळे एकही काम व्यवस्थित न होणे. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे म्हणजे प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधीही मिळतेच. आज तुम्ही मोठेपणा गाजवताय, उद्या काय होईल,
तुमच्यापेक्षा मोठेपणा कोणतरी गाजवणारं येऊ शकतं किंवा ती व्यक्तीच ज्याच्यावर तुम्ही मोठेपणा गाजवला ती व्यक्ती तुमच्यापेक्षा मोठी होऊ शकते. म्हणजे 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी ही मिळतेच. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्ने. नकटीच्या लग्नाला 1700 विघ्ने म्हणजे काय? दुर्दैवी माणसाच्या कामात अनेक संकटे येणे. दुर्दैवी माणसाच्या कामात अनेक संकटे येणे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजे एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज बालपणीच येतो. म्हणजे हा मोठा होऊन काहीतरी कर्तबगार मुलगा होणार आहे, व्यक्ती होणार आहे, हे लहानपणीच दिसतं. म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. पी हळद नि हो गोरी. म्हणजे हळद खाल्ल्यावर गोरे होतो अशातला भाग नाही आहे. हळद ही अतिशय पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी. पी हळद आणि हो गोरी म्हणजे काय? कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी अपेक्षा ही चुकीची असते. मला आत्ताच्या आत्ता ही गोष्ट मिळालीच पाहिजे हे चुकीचं असतं. म्हणजे कोणत्याही गोष्टीचे फळ हे ताबडतोब मिळावे ही गोष्ट चुकीची असते. पळसाला पाने तीनच म्हणजे सर्वत्र परिस्थिती सारखी असणे. तर हलवायाच्या घरावर तुळशी पात्र दाखवणे म्हणजेच काय? परस्पर दुसऱ्याची वस्तू देऊन आपला उदारपणा दाखवणे. बघा, न कर्त्याचा वार शनिवार तो झालेला आहे. आता बघा काय आहे, मी म्हणी सांगणार आहे. रिकाम्या जागी म्हणींचा योग्य शब्द भरायचा आहे. अति तेथे माती, नव्याचे 9 दिवस, दगडापेक्षा वीट मऊ. आता काय करायचं आहे? म्हणींचा अर्थ पर्यायामधून तुम्ही शोधायचा आहे. आता मी म्हणी देणार आहे फळ्यावर लिहून. त्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा आहे. देश कसा वेश याचा अर्थ सांगायचा आहे. तुम्हाला 2 मिनिटं वेळ देणार आहे. दुभत्या गाईच्या लाथा गोड. दुभत्या गाईच्या लाथा गोड. पुढे बघा, गर्वाचे घर खाली. गर्वाचे घर खाली. 4 नंबरचा आहे करावे तसे भरावे. पाच नंबरचा आहे करावे तसे भरावे. तेरड्याचा रंग 3 दिवस. तेरड्याचा रंग 3 दिवस. तुम्हाला जमेल तसा अर्थ तुम्ही लिहून काढू शकता वहीमध्ये. तुम्हाला वेळ देणार आहे थोडा वेळ. बघूया. आणि मी याचे अर्थ सांगणार आहे. तुम्ही ते बरोबर आहेत का चेक करायचे आहे.
बघा, तुम्हाला जसं जमल तसा देश तसा वेश, त्याचा अर्थ सांगायचा आहे. दुभत्या गाईच्या लाथा गोड, गर्वाचे घर खाली, करावे तसे भरावे, तेरड्याचा रंग तीनच दिवस. बघा, याचे अर्थ सांगणार आहे मी. तर देश तसा वेश म्हणजे काय, तर जसा माणूस असतो परिस्थितीनुसार आपल्या वागण्यात बदल करणे म्हणजे देश तसा वेश, परिस्थितीनुसार. आता रोज जरी आपल्याला चांगले चांगलं खायला मिळत असेल, आजी आईची आज मम्मीची आपल्या तब्येत बरी नसेल, आज कमी खायला मिळालं, तर त्या परिस्थितीनुसार आपल्याला वागलं हे शिकलंच पाहिजे. म्हणजे परिस्थितीनुसार आपल्या वागण्यात बदल करणे. पुढं आहे गर्वाचे घर खाली, गर्विष्ठ माणसाला अपमान, शेवटी अपमान किंवा पराभव स्वीकारावा लागतो. गर्विष्ठ माणसाला काय लागतो, अपमान किंवा पराभव हा स्वीकारावा लागतो. दुभत्या गाईच्या लाथा गोड, दुभत्या गाईच्या लाथा गोड हा नवीन म्हण आहे तुमच्यासाठी. याचे पर्याय सांगणार आहे मी तुम्हाला. दुभत्या गाईच्या लाथा गोड, गाईच्या लाथा खाणे, दुधासाठी लाथा खाणे, फायदा देणाऱ्या व्यक्तीचे दोष सहन केले जातात, गरजेसाठी लाथा खाणे. तर दुभत्या गाईच्या लाथा गोड म्हणजे काय, फायदा देणाऱ्या व्यक्तीचे दोष हे आपण सहन करतो किंवा सहन केले जातात, सहन केले जातात. करावे तसे भरावे म्हणजे दुकृष्ट म्हणजे वाईट कृष्ट करणाऱ्या लोकांना त्याचे दुष्परिणाम हे भोगावेच लागतात. तेरड्याचा रंग तीनच दिवस, ही म्हण मगाशी सांगितलेली होती की म्हणजे अल्पकाळ टिकणारे वैभव, अल्पकाळ टिकणारे वैभव. आज तुमच्या वर्गातल्या एका मित्रानं सगळ्यात छान काहीतरी आणलेलं आहे, वस्तू एखादी आणलेली आहे, आणि तो पूर्ण वर्गभर माझं बघा माझं बघा म्हणून तो पूर्ण वर्गभर सकाळपासून शाळा सुट्टेपर्यंत सांगतोय माझं म्हणजेच काय, तेरड्याचा रंग तीन. पण आणि थोडी दिवसात त्याच्यापेक्षा चांगली कुणीतरी वस्तू आणणे म्हणजे अल्पकाळ टिकणारे वैभव. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगितलेलं आहे. तर खाली दिलेल्या म्हण ओळखा व योग्य पर्याय निवडा. म्हण ओळखायचे आणि त्याचा योग्य पर्याय निवडायचा आहे. म्हणीचा अर्थ दिलेला आहे बघा, दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे म्हणजेच काय, आगीतून कुपाटात काय आलिया भोगासे असावे साधन, सादर इकडे आड तिकडे विहीर काय यापैकी नाही. तर बघा, दोन्ही बाजूनी अडचणीत सापडणे म्हणजेच काय, तर इकडे आड तिकडे विहीर. पुढे बघा, एखाद्याचे खरे रूप न दिसणे, एखाद्याचे खरे रूप न दिसणे याचा अर्थ ओळखायचा आहे. ऑप्शन नंबर 1 घरोघरी मातीच्या चुली, चोराच्या मनात चांदणे, कोल्हा काकडीला राजी, गोगलगायनी पोटात पाय. एखाद्याचे खरे रूप न दिसणे, घरोघरी मातीच्या चुली, अर्थ दिलेला आहे, मन शोधायचे, चोराच्या मनात चांदणे, कोल्हा काकडीला राजी, गोगलगायनी पोटात पाय. एखाद्याचे खरे रूप न दिसणे, तर याचं उत्तर आहे गोगलगायनी पोटात पाय. म्हणजे एखाद्याचे खरे रूप न दिसणे म्हणजे गोगलगायनी पोटात पाय. आता पुढचं आहे मौन पाळून अब्रू राखणे. याचा काय करायचं आहे, त्याच अर्थाची मन शोधायची आहे. तळे राखी तो पणेच फळे चाकी, पाणी चाकी, दिव्याखाली अंधार, झाकली मूठ 1.25 लाखाची, दुरून डोंगर साजरे. ह्याच अर्थाची दुसरी म्हण,
मौन पाळून आबरू राखणे म्हणजे काय? सांगा. झाकली मूठ 1.25 लाखाची, का तळे तळे राखी तो पाणी चाखी, दिव्याखाली अंधार काय, दुरून डोंगर साजरे. तर मौन पाळून आबरू राखणे म्हणजे काय? तर झाकली मूठ 1.25 लाखाची. बघा, शरीरावरून आलेली म्हण ओळखा व त्याचा पर्याय क्रमांक रंगवायचा आहे. शेवटचे 4 प्रश्न आहेत. मी ते 4 प्रश्न आहेत ते घेणार आहे. आज आपण इयत्ता तिसरी मराठीचा म्हणी व संवाद हे 2 घटक घेतलेले आहेत. त्याच्यावरचे प्रश्न उत्तर म्हणी ह्या कंपल्सरी तुम्ही पाठ करायच्या. शरीरावरून आलेली म्हण ओळखा. खाई त्याला खवखवे, कामापुरता मामा, नाकापेक्षा मोती जड, पळसाला पाने तीनच. पळसाला पाने तीनच. तर नाकापेक्षा मोती जड हे बरोबर उत्तर आहे. आयत्या बिळात नागोबा, दाम करी काम, अति तेथे माती, आपलेच दात आपलेच ओठ. तर याच्यामध्ये उत्तर काय आहे? शरीरावरून आपलेच दात आपलेच ओठ. आंधळ्या बहिऱ्याची गाठ, पाचामुखी परमेश्वर, बळी तो कान पिळी, कुंपणाने शेत खाल्ले. तर याच्यामध्ये काय उत्तर येणार आहे? बळी तोच कान पिळी उत्तर येणार आहे. पुढे बघा, त्याच्यामध्ये नव्याचे 9 दिवस, पालत्या घड्यावर पाणी, करावे तसे भरावे, एका हाताने टाळी वाजत नाही. तर शरीराच्या अवयवावरून कोणती म्हण आलेली आहे? एका हाताने टाळी वाजत नाही. आलं लक्षात? तर आज आपण इयत्ता काय केलेलं आहे? तिसरीचा संवाद व वाक्यप्रचार हे काय केलेले आहे? 2 संवाद व म्हणी हे 2 घटक काय केलेले आहेत? आज आपण शिकवून समजून दिलेले आहेत. तुम्ही काय करायचं आहे? संवाद सोडवायचा आहे. संवाद सोडवून झाल्यानंतर त्याच्यावरचे प्रश्न लिहायचे आहेत आणि म्हणी सगळ्या म्हणत म्हणत आपण आय विनरला जी वही घालायला सांगितली होती त्या म्हणीमध्ये तुम्ही काय करायचे? म्हणी व त्याचा अर्थ काय करायचा आहे? लिहून काढायचा आहे. आलं लक्षात? म्हणी व त्याचा अर्थ समजून घेऊन तुम्ही त्याचा अर्थ काय करायचा आहे? लिहून काढायचं. म्हणजे काय करायला पाहिजे? तुम्ही तो अर्थ पाठ करायचा नाहीये. अर्थ पाठ केला तर आपल्या लक्षात राहत नाहीये. आपण तो काय करायचा आहे? अर्थ म्हण ती लक्षात ठेवायची आहे, समजून घ्यायचंय. उदाहरणार्थ बघा, आता दुरून डोंगर साजरे म्हणजे काय? लांबून एखादी कोणती गोष्ट चांगली दिसते. लांबून एखादी कोणतीही गोष्ट काय दिसते? चांगली दिसते. म्हणजेच काय? दुरून डोंगर चांगले. नावडतीचे मीठ आळणी म्हणजेच काय? नावडत्या माणसाने कोणतीही गोष्ट केली तरी ती आपल्याला काय वाटते? आवडतच नाही. अशा प्रकारे आपल्याला म्हणी दिलेल्या आहेत, त्या तुम्ही वहीमध्ये लिहायच्या आहेत आणि काय करायचं आहे? त्याचा अर्थ पाठ करायचा आहे. ओके. आज आपण इयत्ता तिसरी मराठीचा ऑनलाईन क्लास घेतलेला आहे. ध्येय अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षेला बसलेला आहात. आमचे ऑनलाईन क्लासेस फ्री आहेत, चालू आहेत. तसेच ऑनलाईन टेस्ट सुद्धा होतात. ऑनलाईन मार्गदर्शन सुद्धा चांगल्या प्रकारे केले जातं. आपली प्रश्नसंच किंवा मार्गदर्शिका सुद्धा आपल्या ध्येय अकॅडमीच्या आपल्याला अतिशय चांगल्या दर्जाचे उपलब्ध आहेत. याचा सगळ्यांनी फायदा घ्या. ऍडमिशनची आता डेट क्लोज होत आहे, त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन घेऊन क्लास करून ही परीक्षा तुम्ही चांगल्या अगदी भविष्यासाठी तुम्ही अतिशय चांगल्या रीतीने द्यायची आहे आणि प्लस अभ्यास सुद्धा करायचा आहे. ओके. थँक्यू.